आवाज ऐकताय ना, काय भारी येतोय. पण हे भाजणीचं थालीपीठ नाही बरं का. तर सकाळी उठल्यानंतर पटकन मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी काय बनवायचं म्हणून फक्त 15 मिनिटात तयार होणारं हे पोह्याचं थालीपीठ तुम्ही बनवू शकता. मस्त कुरकुरीत, खुसखुशीत असं हे थालीपीठ बनून तयार होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थंड झालं ना, तरीसुद्धा चवीला भन्नाट लागतं. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी पोहे भिजवून घेऊया. त्यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घेतले आहेत. ते अशा पद्धतीने एखाद्या चाळणीमध्ये काढायचे. पोहे मी स्वच्छ चाळून घेतले आहेत आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आणि पोहे भिजवून घ्यायचे. अशा पद्धतीने पोहे भिजवून घेतले, की छान मोकळे सुटसुटीत भिजतात, गिजगे होत नाहीत. तर इथे पहा लागेल असं थोडं-थोडं पाणी घालून पोहे मी छान भिजवून घेतले आहेत. आता जे बाउलमध्ये एक्स्ट्रा पाणी निघाले ते काढून घ्यायचं आणि पोहे थोडा वेळ असेच भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे. आता हे पोहे भिजतायत तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया. वाटण तयार करण्यासाठी इथे मी कोथिंबीर, लसूण, आलं आणि हिरवी मिरची घेतली आहे. इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची कमी जास्त वापरू शकता. 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. लसूण थोडासा जास्तच वापरायचा. आलं, कोथिंबीर, त्यानंतर एक छोटा अर्धा चमचा जिरं आणि एक छोटा चमचा यामध्ये धणे घालायचे. धणे नक्की घाला, यामुळे या थालीपीठाला चव खूप छान येते. त्यानंतर हे सर्व मिक्सरला पाणी न वापरता फिरवायचं, जाडसर असं वाटून घ्यायचं. तर इथे पहा वाटण सुद्धा तयार झालं आहे. तोपर्यंत आपण जे पोहे भिजवून घेतले होते, ते सुद्धा अगदी छान मोकळे आणि मऊसूत भिजले आहेत. आता काय करायचं, हातानेच हे पोहे छान असे मॅश करायचे आणि मळून घ्यायचे. आता पोहे मॅश करून मळून घेताना लागलंच तर 1-2 चमचे पाणी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, पण शक्यतो गरज पडत नाही. गरज लागलीच तर फक्त 1 ते 2 चमचे पाण्याचा वापर करा. तर इथे पहा पोहे मी हाताने छान मॅश करून घेतले आहेत आणि एकदम छान असे मळून घेतले आहेत. आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं. त्यासाठी इथे मी एक छोटी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतले ते घालायचं. 4 चमचे किंवा पाऊण वाटी इथे मी बेसन पीठ घेतले ते घालायचं. 4 चमचे तांदळाचं पीठ घालायचं. एक छोटा अर्धा चमचा यामध्ये हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला. आता लाल मिरची पावडर जर तुम्हाला जास्त तिखट वाटत असेल तर स्किप करू शकता. एक चिरलेला कांदा, भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे ते घालायचं. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य सुरुवातीला फक्त एकसारखं मिक्स करायचं. म्हणजे जे पावडर मसाले आपण यामध्ये घातलेत, जे मीठ घातले, ते या पिठामध्ये एकसारखं मिक्स होईल. तर इथे पहा सर्व साहित्य मी छान असं एकसारखं मिक्स करून घेतलंय. आता काय करायचं, लागेल असं यामध्ये पाणी घालायचं आणि आपण भाकरीसाठी पीठ मळतो ना, अगदी त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. लक्षात ठेवा पीठ जास्त घट्टसर मळायचं नाही. भाकरी करताना जसं सैलसर मळतो ना, अगदी तसंच मळून घ्यायचंय. तर इथे पहा लागेल असं थोडं-थोडं पाणी घालून मध्यम सैलसर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे. मळून घेतलेल्या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. आता लगेच आपण थालीपीठ बनवून घेऊया. त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी पाणी घेतलं आहे. एका डिशमध्ये पांढरे तीळ घेतले आहेत. त्यानंतर पोळपाट घ्यायचा. त्यानंतर इथे मी एक रुमाल पाण्याने भिजवून घट्टसर असा पिळून घेतला आहे. तो रुमाल याच्यावरती ठेवायचा. तुम्ही एखादं कोणतंही सुती कापड या ठिकाणी वापरू शकता. रुमाल ठेवल्यानंतर आता काय करायचं, जे पीठ आपण मळून घेतलं आहे, त्या पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा. पण त्याआधी पीठ हाताला चिटकू नये म्हणून हात थोडासा ओलसर करायचा. त्यानंतर तुम्हाला जेवढ्या आकाराचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे ना, तेवढ्या आकाराचा या ठिकाणी गोळा तयार करून घ्यायचा. त्यानंतर रुमालावरती सुद्धा थोडंसं पाणी टाकायचं आणि आता तयार केलेला गोळा रुमालावर ठेवायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने थालीपीठ थापून घ्यायचं. जर पीठ हाताला चिटकत असेल, तर अधून हाताला पाणी लावायचं आणि पुन्हा हे थालीपीठ थापून घ्यायचं. एकदम पातळसं हे थालीपीठ मी थापून घेणार आहे. तुम्हाला जर छान मऊसूद असं थालीपीठ आवडत असेल ना, तर थोडंसं जाडसर ठेवून थापून घेतलं तरीसुद्धा तर इथे पहा लागेल असा हात ओलसर करून छान पातळ असं थालीपीठ मी थापून घेतलं आहे. त्यानंतर आता काय करायचं, जे आपण पांढरे तीळ घेतले आहेत ना, ते या थालीपीठावरती टाकायचे आणि पुन्हा एकदा हे थालीपीठ हलक्या हाताने थापून घ्यायचं. मी याआधीच गॅसवर तवासुद्धा गरम करायला ठेवला आहे, कारण तवासुद्धा आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. तर इथे पहा तीळ लावल्यानंतर सुद्धा हे थालीपीठ एकदा हलक्या हाताने मी थापून घेतलं आहे. आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने थालीपीठाला होल करून घ्यायचे, म्हणजे थालीपीठ आतपर्यंत छान भाजलं जातं. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता. छान कडकडीत गरम झालाय. आता सुरुवातीला गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा. तव्याला तेल लावून घ्यायचं आणि आता या तव्यावरती थापून घेतलेलं थालीपीठ सोडायचं.
तुम्ही हे थालीपीठ भाजून घेण्यासाठी तुपाचा वापर सुद्धा करू शकता. थालीपीठ तव्यावरती घातलं, की आता वरून थोडंसं आणखी पाणी शिंपडायचं, म्हणजे रुमाल अगदी सहज थालीपीठापासून वेगळा होतो. कारण वरून पाणी टाकलं, की पाण्याचं बाष्पीभवन होतं, मध्ये वाफ तयार होते आणि हा रुमाल अगदी सहज थालीपीठापासून वेगळा होतो, थालीपीठाला चिटकत नाही. रुमाल काढल्यानंतर पुन्हा एकदा याच्यावर वरून थोडंसं तेल सोडायचं. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता. त्यानंतर झाकण ठेवायचं आणि आता गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि एका बाजूने छान खरपूस असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं. तर इथे पहा मध्यम आचेवर थालीपीठ खालच्या बाजूने मी छान खरपूस असं भाजून घेतलं आहे. आता हे थालीपीठ आपण पलटी करूया. तुम्ही पाहू शकता तवा आपण सुरुवातीला छान कडकडीत गरम करून घेतला होता. त्यामुळे थालीपीठ तव्यापासून अगदी सहज वेगळं झालं आहे आणि अजिबात खाली चिकटलं नाहीये. तर इथे पहा छान अलटी-पलटी करत हे थालीपीठ दोन्ही बाजूनी मी छान खमंग खरपूस असं भाजून घेतलं आहे. आवाज तर तुम्ही ऐकलाच. राहिलेली थालीपीठ सुद्धा याच पद्धतीने बनवून घ्यायची. आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त खमंग, खरपूस, कुरकुरीत, खुसखुशीत अशी ही पोह्याची थालीपीठं बनून तयार झाली आहेत. दह्यासोबत किंवा मुलांना केचपसोबत सर्व्ह करायची. सोबत मस्त कांदा किंवा हिरवी मिरची तोंडी लावण्यासाठी घ्यायची. सकाळच्या वेळी जर असे पदार्थ नाश्त्याला बनवले ना, तर दिवसभर अगदी सर्वजण एनर्जेटिक राहतात आणि विशेष म्हणजे नाश्ता तोंड न मुरडता अगदी आवडीने आणि पोट भरून खातात. तर तुम्ही सुद्धा एकदा नाश्त्यासाठी असे हे पोह्याचे थालीपीठ नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. पुढची रेसिपी कोणती पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या, नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.